आपली टीचर. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण क्लास 8 मॅथ्समधला 12th चॅप्टर पाहणार आहोत, जो आहे इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण या चॅप्टरचा सेकंड पार्ट पाहणार आहोत. फर्स्ट पार्टमध्ये आपण व्हॉट इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन इन वन व्हेरिएबल पाहिलं, म्हणजेच ज्या इक्वेशनमध्ये फक्त एकच व्हेरिएबल असतं अशा इक्वेशन्सचं सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं ते आपण फर्स्ट पार्टमध्ये पाहिलं. त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट 12.1 आपण पार्ट 1मध्ये सॉल्व्ह केला. मी पार्ट 1ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन. त्याचबरोबर इथे आय बटनमध्ये सुद्धा प्रोव्हाइड करेन. तुम्ही चेकआउट करू शकता आणि आपल्या कन्सेप्ट क्लिअर करू शकता. आजच्या एपिसोडमध्ये आपण वर्ड प्रॉब्लेम्स पाहणार आहोत. तर आपल्याला वर्ड प्रॉब्लेम्स दिलेले असतील आणि त्यावरून आपल्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशन हे फॉर्म करायचं आहे आणि त्याचं सोल्युशन सुद्धा फाइंड आउट करायचं आहे. त्याचबरोबर आपण आजच्या एपिसोडमध्ये प्रॅक्टिस सेट 12.2 सॉल्व्ह करणार आहोत. व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सबस्क्राईब बटनच्या शेजारचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओज पाहू शकाल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया. सो स्टुडंट, आपला नेक्स्ट पॉईंट आहे वर्ड प्रॉब्लेम. सो आता आपण वर्ड प्रॉब्लेम्स पाहणार आहोत आणि वर्ड प्रॉब्लेम्सवरून इक्वेशन कशी तयार करायची आणि त्यानंतर त्या इक्वेशनचं सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं ते पाहणार आहोत. तर डायरेक्टली आपण प्रॅक्टिस सेट 12.2 सॉल्व्ह करणार आहोत. आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, मदर इज 25 इयर्स ओल्डर दॅन सन. तर आई ही 25 वर्षांनी मुलापेक्षा मोठी आहे. फाइंड सन्स एज इफ आफ्टर 8 इयर्स रेशो ऑफ सन्स एज टू मदर्स एज विल बी 4/9. तर त्यांनी 8 वर्षांनी आई मुलाचा आणि आईच्या वयांचा रेशो दिलेला आहे, जो आहे 4/9. तर यावरून आपल्याला इक्वेशन फॉर्म करायचं आहे. सो लेट सपोज son's age equal to x years, therefore mother's age equal to आई ही 25 वर्षांनी मुलापेक्षा मोठी आहे, therefore x years plus 25 years हे झालं आईचं वय. सो find son's age if after 8 years ratio of son's age to mother's age will be 4/9. Therefore after 8 years son's age will be x plus 8. Therefore after 8 years mother's age will be x plus 25 plus 8 years. Okay, so then त्यांनी रेशो दिले. Therefore ratio of son's age to mother's age equal to 4/9. Therefore son's एज आहे x plus 8 divided by mother's एज आहे x plus 25 plus 8 equal to 4/9. सो आता आपल्याला सनचं करंट एज फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एक्सची व्हॅल्यू ही फाइंड आउट करावी लागणार आहे. देअरफॉर 9ने आपण x plus 8ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे आणि 4ने आपण x plus 25 plus 8 25 plus 8 होतात आपले 33. therefore x plus 33. 9ने आपण x plus 8ला मल्टिप्लाय करून घेऊया. 9 into x which is equal to 9x plus 9 into 8 which is equal to 72. 4 into x which is equal to 4x plus 4 into 33 which is equal to 132. so 4x आपण लेफ्ट साईडला घेऊया आणि 72 आपण राईट साईडला घेऊया. 132 minus 72. सो 4x लेफ्ट साईडला गेल्यावर मायनस होणार आणि 72 राईट साईडला गेल्यावर सुद्धा -72 होणार. त्यामुळे 9x - 4x इज इक्वल टू 5x इक्वल टू 132 - 72 चा आन्सर येणार
60. X equal to 12. Therefore, son's age equal to 12 years. Therefore, mother's age equal to 12 plus 25, which is equal to 37 years. So friends, आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, द रेशो ऑफ वेट्स ऑफ कॉपर अँड सिंक इन अ ब्रास इज 13:7. Find the weight of a sink in a brass utensil weighing 700 ग्रॅम. सो त्यांनी इथे ब्रासमध्ये असलेला कॉपर आणि सिंकचा रेशो दिलेला आहे, जो आहे 13/7 और 13:7. जर कॉपर हे 13 ग्रॅम असेल तर सिंक हे असणार आहे 7 ग्रॅम. सपोज असं आपण सपोज केलेलं आहे. फाइंड द वेट ऑफ ए सिंक इन ए ब्रास युटेन्सिल वेटिंग 700 ग्रॅम. सो आपल्याकडे एक ब्रास युटेन्सिल आहे ज्याचं वजन आहे 700 ग्रॅम. तर आपल्याला त्यामधील सिंकचं वेट किती असेल हे फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. देअरफॉर लेट्स सपोज weight of copper in brass utensil equal to 13x. सो इथे आपण सपोज केलेला आहे की कॉपरचा वेट असणार आहे 13x, कारण 13x ची एक्झॅक्ट व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही, किंवा कॉपरचं वेट हे ब्रास युटेन्सिलमध्ये किती असेल हे आपल्याला माहीत नाही. त्यामुळे आपण इथे आपल्याला रेशो दिलेला आहे 13:7. जर कॉपर 13 असेल तर आपल्याकडे सिंक असणार आहे 7. त्यामुळे आपण इथे सपोज केलेलं आहे की ब्रास युटेन्सिलमधलं कॉपरचं वेट हे 13x असलं पाहिजे. देअरफॉर वेट ऑफ सिंक will be 7x. Therefore, 13x plus 7x equal to 700 ग्रॅम. सो इथे आपण काय केलं, ब्रास युटेन्सिल हे कॉपर आणि झिंक पासून बनलेलं आहे. त्यामुळे इथे आपण 13x आणि 7x ची सम केली, कारण आपल्याला त्यांनी टोटल वेट दिलेलं आहे ब्रास युटेन्सिलचं, जे आहे 700 ग्रॅम. सो इथे आपण x ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. 13 plus 7 is equal to 20x equal to 700. Therefore x equal to 700 5 20. 10 ला 10 कॅन्सल आउट झाल्याने आपला आन्सर आला x equal to 35. Therefore weight of copper equal to 13x. आपल्याला x ची व्हॅल्यू मिळालेली आहे, जी आहे 35. सो आपण 13 ला 35 ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो इथे आपल्याला कॉपरचं वेट मिळालेलं आहे, जे आहे 455 ग्रॅम्स. सो स्टुडंट, हे आलेलं आहे आपल्या कॉपरचं वेट. आपल्याला झिंकचं वेट काढायचं आहे. देअरफॉर वेट ऑफ झिंक equal to 7x, which is equal to 7 into 35. सो इथे आपण 7 ला 35 ने मल्टिप्लाय केलेलं आहे, कारण आपल्या x ची व्हॅल्यू आलेली आहे 35. सो आपल्याला झिंकचा वेट मिळालेला आहे 245 ग्रॅम्स. Raju sold bicycle to Amit at 8% profit. So राजूने अमितला बायसायकल विकलेली आहे 8% प्रॉफिटने. अमित रिपेअर इट स्पेंडिंग ₹54. सो अमितने ती बायसायकल रिपेअर केली आणि त्या रिपेअरिंगचा खर्च आलेला आहे ₹54. देन ही सोल्ड बायसायकल टू निखिल फॉर 1134.
विथ नो लॉस नो प्रॉफिट. त्यानंतर अमितने निखिलला बायसायकल विकलेली आहे 1134 रुपयांना विथ नो प्रॉफिट आणि नो लॉस. तर ह्या व्यवहारामध्ये अमितला काहीही प्रॉफिट पण झालेला नाही आहे आणि लॉस सुद्धा झालेला नाही आहे. फाइंड द कॉस्ट प्राइस ऑफ अ बायसायकल फॉर विच राजू परचेस्ड इट. सो राजूने ती बायसायकल किती रुपयांना खरेदी केली होती हे आपल्याला काढायचं आहे. Therefore, let's suppose Raju purchased bicycle at rupees X. सो आपण असं सपोज केलेलं आहे की राजूने X रुपयांना ती बायसायकल खरेदी केली. सो राजूने अमितला ती बायसायकल विकलेली आहे 8% प्रॉफिटने. ओके. सो राजू sold bicycle to Nikhil at 8% प्रॉफिट. सो आता सायकलची प्राइस झालेली आहे price of bicycle equal to X च्या 8% आपल्याला काढायचे आहेत which is equal to X plus 8X divided by 100 which is equal to 108X divided by 100. सो इथे आपण काय केलं, राजूने अमितला बायसायकल विकलेली आहे 8% प्रॉफिटने. सो आधी आपण Xचे 8% फाइंड आउट केले. X इंटू 8 डिवायडेड बाय 100 हे झाले आपले 8%. सो 8X बाय 100 हे आपण Xमध्ये ॲड केले आणि तेव्हा आपली बायसायकलची टोटल प्राइस झाली 108X बाय 100. ही आता बायसायकलची प्राइस आहे. नंतर काय झालं, अमितने रिपेअर केलेली आहे बायसायकल आणि त्या रिपेअरिंगचा खर्च आलेला आहे 54. त्यामुळे 108X बाय 100 मध्ये आपण 54 ॲड करणार आहोत. सो स्टुडंट, अमितने बायसायकल रिपेअर केलेली आहे 54 रुपयांना. त्यामुळे 54 रुपीज हे आपण 108X बाय 100 मध्ये ॲड करणार आहोत. Therefore, price of bicycle for now equal to 108X by 100 plus 54. नंतर काय झालेलं आहे, then Amit sold bicycle to Nikhil for rupees 1134 with no loss and no profit. Okay, so Amit sold bicycle to Nikhil at rupees 1134. Therefore, बायसायकलची ही आत्ताची करंट प्राइस आहे 108X बाय 100 प्लस 54 आणि याच प्राइसला अमितने ती बायसायकल विकलेली आहे म्हणजेच 1134 रुपीज. त्यामुळे ह्या दोन्ही साईज आपण इक्वेट केला कारण बायसायकलची अमितला पडलेली प्राइस ही आहे आणि ह्याच प्राइसला अमितने 1134 रुपयांना बायसायकल विकलेली आहे विथ नो प्रॉफिट आणि नो लॉस. त्यामुळे इथे अमितला कोणत्याही प्रकारचा लॉस झालेला नाही आणि कोणत्याही प्रकारचं प्रॉफिट झालेलं आहे. त्यामुळे ह्या दोन साईड्स आपण इक्वेट केल्या. सो आता आपल्याला इथे Xची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे बायसायकलची जी ओरिजिनल प्राइस होती ती फाइंड आउट करण्यासाठी. सो इथे आपण 54ने दोन्ही साईडला सबस्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. सबस्ट्रॅक्टिंग बोथ साइड्स 54. Therefore, 108X by 100 plus 54 minus 54 equal
इंटू 1134 मायनस 54. सो प्लस 54 आणि मायनस 54 एकमेकांना कॅन्सल आउट झाले. सो 108x/100 इक्वल टू 1080 into 100 by 108. 108 is equal to 1000 rupees. Therefore, Raju purchased bicycle at rupees 1000. सो बायसायकलची आपल्याला प्राइस मिळालेली आहे जी आहे 1000 रुपीज. सो इथे आपण एक्स हे व्हेरिएबल सपोज केलं होतं जी असणार आहे बायसायकलची ओरिजिनल प्राइस, आणि आता एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 1000. त्यामुळे राजू परचेस बायसायकल ॲट रुपीज 1000. सो स्टुडंट, आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. सुधीर्स प्रेझेंट एज इज 5 मोर दॅन 3 times द एज ऑफ वीरू. सो सुधीरचं जे आताचं वय आहे ते 5 वर्षांनी जास्त आहे. 3 times द एज ऑफ वीरूचं एज आहे त्याच्या 3 times पेक्षा 5 वर्षांनी जास्त आहे. सो लेट सपोज वीरूज एज x years. सो वीरूचे एज हे x years आहे असं आपण काउंट केलेलं आहे. Therefore, Sudhir's age equal to 5 plus 3 times the age of Viru. So, विरूचं एज आहे x. सो एक्सच्या 3 times झालं 3x, आणि 3x पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे सुधीर्स एज. Therefore, 5 plus 3x हे आलं सुधीरचं एज. Anil's age is half the age of Sudhir. Anil's age, therefore Anil's age equal to half the age of Sudhir. सुधीरचं एज आहे 5 plus 3x, त्याच्या हाफ आलेला आहे अनिलचं एज. इफ द रेशो ऑफ द सम ऑफ सुधीर्स एज अँड विरूज एज, आणि ते रेशो दिलेलं आहे सुधीर्स एज plus Viru's age. Sudhir's age and Viru's age to the 3 times of the age of the Sudhir, to the 3 times the age of Anil. 3 into Anil's age is 5/6 or 5:6. सो सुधीरचं एज आणि विरूचं एज ह्या दोन्ही एजचं जर आपण सम केलं आणि हे सम आपण जर रेशोच्या फॉर्ममध्ये घेतलं 3 times ऑफ अनिलच्या एजच्या 3 timesचा, तर ह्या दोघांचा रेशो होणार आहे 5:6. सो सुधीरचं एज आहे 5 plus 3x, 5 plus 3x प्लस विरूचं एज आहे x डिवाइडेड बाय 3 times ऑफ अनिलचे एज आहे 3 into 5 plus 3x by 2 which is equal to 5:6. सो हे 2 हे डिवाइडमध्ये आहे ते न्यूमरेटरला गेल्यावर मल्टिप्लाय होणार आहे. त्यामुळे 5 plus 3x plus x which is equal to 5 plus 4x into 2. हे जे डिनॉमिनेटरचे 2 आहेत ते न्यूमरेटरला गेल्यावर मल्टिप्लिकेशनमध्ये जाणार आहे, आणि 3 into 5 plus 3x which is equal to 5/6. सो हे आता आपल्याला इक्वेशन सिम्प्लिफाय करायचं आहे एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी. ओके, सो 2ने आपण जर आतमध्ये मल्टिप्लाय केलं किंवा आपण डायरेक्टली 6ने ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय करू आणि 5ने ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय करू. त्यामुळे 6 into 2 which is equal to 12 into 5 plus 4x equal to
5 into 3 which is equal to 50 into 5 plus 3x. So 12 into 5 which is equal to 60 plus 12 into 4x which is equal to 48x equal to 15 into 5 75 plus 15 into 3x which is equal to 45x. सो x आपण एकत्र करणार आहोत आणि जो कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत 60 आणि 75 हे आपण एकत्र करणार आहोत. सो स्टुडंट 40x minus 45x which is equal to 3x equal to 75 minus 60 which is equal to 15. Therefore x equal to 15 by 3 which is equal to x equal to 5 years. Therefore Viru's age equal to 5 years. So student practice at 12.2 मधील जे उरलेले एक्झाम्पल्स आहे तुम्ही अशाच वेळेने सॉल्व करू शकता. आधी तुम्हाला एक इक्वेशन फॉर्म करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. तर प्रॅक्टिस एट 12.2 मध्ये तुम्हाला जो काही डाऊट असतील किंवा जे काही प्रॉब्लेम्स असतील तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मी तुमच्या सर्व क्वेश्चन्सची किंवा सर्व डाऊट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. त्याचबरोबर क्लास 8 मॅथ्समधील चॅप्टर्स 1 to 11च्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन. जर 1 to 11 चॅप्टरमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता आणि तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करू शकता. जर तुम्हाला जो काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. मी तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. सो फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.